नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। तर मित्रांनो, आता जाणून घेऊया की आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत। तर आता आपण पाहतो की इकडे आता सायली आणि अर्जुनच्या मनी नसताना सुद्धा त्यांना खूप मोठी आनंदाची बातमी, देवाचा आशीर्वादच जवळपास मिळालेला असतो आणि त्यानंतर आता घरात सायली ही सगळ्यांचीच खूप जास्त लाडकी बनून गेलेली असते। कल्पना, पूर्णाजी या दोघींचाही सायलीवरचा पूर्णपणे राग हा निघून गेलेला असतो। तर आता रविराज काकासुद्धा सायलीची काळजी करायला लागतो। सगळं अगदी छान जुळून आलेलं असतं, पण सगळं छान सुरळीत सुरू आहे आणि प्रियाला काही मिठाचा खडा टाकायचा नाही आहे किंवा प्रिया शांत बसली आहे असं काही होणार नाही। त्यामुळे आता प्रिया काय करणार आणि सायली अर्जुनला नक्की देवाचा काय आशीर्वाद मिळाला हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की अर्जुनने आता सायकोलॉजिस्टच्या हाताखाली प्रियाची चौकशी करायची हे ठरवलंय आणि आता रविराज काकांना सुद्धा या चौकशीसाठी नाही म्हणता येत नाहीये, कारण आता कोर्टानेच अशी ऑर्डर काढली आहे की प्रियाला चौकशीला सामोरं जावंच लागेल सायकोलॉजिस्टच्या नजरेखाली। त्यामुळे आता प्रियाला चौकशीला जाण्याखेरीज काही पर्याय नसतो। आता प्रिया, रविराज काका हे दोघंजण चौकशीला गेलेले असतात। तिथे एक सायकोलॉजिस्टसुद्धा बसलेले असतात, अर्जुनही असतो, सायली, त्याचबरोबर आता चैतन्यही असतो। मग आता अर्जुन हा प्रियाला म्हणत असतो की मी जी प्रश्न विचारेन त्यांची अगदी खरी आणि स्पष्ट एकदम थोडक्यात उत्तरं द्यायची। त्याबरोबर प्रिया ही विचारा जे विचारायचं आहे ते असं म्हणायला लागते। मग अर्जुन हा तिला प्रश्न विचारायला सुरुवात करतो। आता अर्जुन हा तिला मुद्दामून गोल 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 फिरवून काही प्रश्न तेच विचारत असतो वेगवेगळ्या पद्धतीने। आता मूर्ख प्रियाच्या हे लक्षातच येत नसतं। अर्जुन एकदा पहिल्यांदा तिला प्रश्न विचारतो, मला सांगा तुम्ही घरी का बरं थांबला होतात? त्यावर प्रिया सांगते, माझं पोट दुखत होतं म्हणून मी घरी थांबले होते। मग अर्जुन तिला विचारतो की अच्छा, पोट दुखत होतं तुमचं, मग मला सांगा बरं की तुमचं पोट का दुखत होतं नक्की आणि कुठे दुखत होतं पोट? आता मात्र प्रियाला काही सांगता येत नसतं। प्रियाची या सगळ्या गोष्टींमुळे गडबड होत असते आणि प्रिया खोटं बोलते हे सायकोलॉजिस्टच्या लक्षात यायला लागतं, कारण प्रियाची बॉडी लँग्वेज चेंज झालेली असते पूर्णपणे। आपण जेव्हा खोटं बोलतो तेव्हा एकतर आपण तोतरतो किंवा आपली बोबडी वळते किंवा आपण घाबरतो, आपल्याला घाम वगैरे फुटतो आणि ते सगळं आता प्रियाच्या बाबतीत घडायला लागलेलं असतं। आता प्रियाची चौकशी पूर्ण झाल्याच्या नंतर सायकोलॉजिस्ट त्याचबरोबर अर्जुन यांच्या लक्षात ही गोष्ट आलेली असते की प्रियाने जे स्टेटमेंट दिलं आहे ते साफ खोटं आहे, प्रिया खोटारडी आहे। पण आता अर्जुन हा प्रियाला प्रश्न विचारतो की मला सांगा की तुम्हाला असं का वाटलं की मधुभाऊंनीच गोळी चालवली असेल? तुमचा साक्षीवरती डाऊट का नाही? त्याबरोबर प्रिया सांगायला लागते, कारण मी स्वतःच्या डोळ्याने मधुभाऊंना स्वतःच्या डाव्या बाजूच्या खिशातून डाव्या हाताने बंदूक काढून विलासला मारताना पाहिलं होतं। आता हे ऐकून अर्जुन म्हणतो, पण तुम्हाला तर ही गोष्ट माहीत नाही असं तुम्ही स्टेटमेंट दिलं होतं मग? त्यावर मात्र आता प्रिया खोटं बोलते हे पकडलं जातं। त्यानंतर आता सायली आणि अर्जुन हे दोघं जण घरी आलेले असतात। तर घरातले सगळेच जण त्या दोघांवर खूप नाराज असतात, कारण सायली अर्जुननेच प्रियाची चौकशी करून घेतलेली असते। आता घरात आल्या कल्पना आणि पूर्णाजी सायलीला टोमणे मारायला सुरुवात करतात। दिवसभर फक्त बाहेर भटकायला हवं, घरची मोठी सून म्हणून मिरवायला लागतं, मग जरा तसं वागायचं सुद्धा असतं। नुसतं असं बाहेर जाऊन मिरवलं की मोठी सून बनता येत नाही, घरच्यांची काळजीही करावी लागते। आता सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये आलेले असतात। तर आता सायली ही खूप जास्त अस्वस्थ आणि नाराज असते। अर्जुन तिला विचारतो, काय झालं मिसेस सायली, आज तर सगळं आपल्या मनासारखं झालंय, मग तरी तुम्ही एवढ्या नाराज आणि अस्वस्थ का आहात? मग सायली अर्जुनला सांगायला सुरुवात करते, बघा ना अर्जुन सर, आपली बाजू सत्याची आहे। आपण नेहमी घरातल्या सगळ्यांचा विचार करतो, तरी आपल्या घरचे आपली बाजू कधीच का समजून घेत नाही? प्रत्येक वेळेस सगळे प्रियावरच का विश्वास ठेवतात?
त्यावर आता अर्जुन हा सायलीची समजूत काढतो. तो तिला समजावून सांगतो की काय आहे ना, सध्या प्रियाने सगळ्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधून ठेवली आहे, त्यामुळे कोणाला काही समोरचं दिसतच नाही आहे. प्रिया जे बोलते ते फक्त सगळ्यांना ऐकू येते, त्यामुळे सगळेजण तिच्या बाजूने. पण जेव्हा आपण त्यांच्या डोळ्यावरची पट्टी खोलू ना, तेव्हा सगळं व्यवस्थित होईल. तर दुसरीकडे मात्र आता प्रियाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आता आपण काय करायचं. आता अर्जुन सायलीला खरं कळलं आहे, मग आता काहीतरी गडबड होणार आणि जर काही गडबड झाली तर तो महिपत काही मला नाही सोडणार. तर दुसरीकडे आता सायली ही अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, आता आपली नेक्स्ट स्टेप काय असणार आहे. प्रियाचं स्टेटमेंट खोटं आहे हे तर आता आपल्याला कळलं आणि सायकोलॉजिस्टने सुद्धा यासाठी आपल्याला अप्रुव्हल केलं आहे. त्याबरोबर आता लगेच अर्जुन म्हणायला लागतो की मी आजच चैतन्याला कोर्टातून येत्या 1-2 दिवसांमधली तारीख मागून घ्यायला सांगितली. आपण आता कोर्टात सगळे पुरावे सिद्ध करायचे आणि मग त्यावर सायली म्हणते मधुभाऊ निर्दोष सुटणार आणि खऱ्या गुन्हेगाराला म्हणजे साक्षी शिखरेला अटक होणार आणि आम्हाला आमचं घर परत मिळणार. आणि मग आता सायली हसत असते, अर्जुनही खूप खुश असतो. तर हे सगळं बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं. प्रिया म्हणायला लागते की जर हे असं काही घडलं तर मग मात्र मी फाशीला जाणार. तर आता मला काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून सायली आणि अर्जुनचा हा प्लॅन फ्लॉप होईल. त्यांना काहीही झालं तरी मला कोर्टात तारखेच्या दिवशी पोहोचू द्यायचं नाही आहे. पण मग आता मला असं काय करता येईल की अर्जुन सायली कोर्टात नाही पोहोचणार. आता मात्र प्रिया विचार करायला लागते. प्रिया 1-2 दिवस कंटिन्यू विचार करते आणि मग आता प्रियाच्या लक्षात एक भन्नाट आयडिया आलेली असते आणि ती म्हणजे आपण सायलीला पुन्हा एकदा जिन्यावरून धक्का देऊन खाली पाडायचं आणि सायली खाली पडली की मग तिला हॉस्पिटलाइज व्हावं लागेल. त्यामध्ये कमीत कमी 1-2 आठवडे तरी निघून जातील आणि त्यानंतर मग माझं काम सोपं होऊन जाईल. तोपर्यंत मला नवीन काहीतरी प्लॅन सुचेल असा ती विचार करते. पण आता सायलीला कसं पाडायचं हा विचार करत करत प्रिया ही तिच्या बेडरूममधनं बाहेर येते. तर इकडे आता सायली ही अर्जुनला सांगते की अहो माझा मोबाईल खालीच राहिला, मी घेऊन येते पटकन. आणि मग सायली मोबाईल आणायला खाली जात असते. प्रिया सायलीला बघते आणि मुद्दामून तिच्या मागून येते आणि कोणीच आपल्याला बघत नाही आहे या गोष्टीचा आढावा घेऊन सायलीला खाली धक्का देऊन टाकते आणि पटकन लगेचच तिकडनं पळत स्टडीमध्ये निघून जाते. आता प्रियाने हे सगळं केल्याच्या नंतर ती स्टडीमध्ये निघून गेलेली असते, त्यामुळे हे कोणालाच कळलेलं नसतं की प्रियाने सायलीला ढकललं आहे. सायली जोराने रडायला लागते, ओरडायला लागते, कोणीतरी या लवकर, ऐ ग आ, मला खूप त्रास होतोय. त्याबरोबर आता अर्जुन हा सायलीचा आवाज ऐकतो आणि पटकन धावत मिसेस सायली असं ओरडत तो खाली येतो. तर तो सायलीची अवस्था बघून पटकन तिचं डोकं आपल्या मांडीवरती घेतो आणि मम्मा, डॅड, पूर्ण आजी, अश्विन, लवकर या सगळ्यांनी अशा हाका मारायला लागतो. आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की अर्जुन असा का ओरडतोय आणि सगळेजण बाहेर येतात. सायलीला हे असं पडलेलं बघून सगळ्यांनाच घाबरायला होतं, सगळेच घाबरतात. प्रताप आणि कल्पना लगेचच अश्विनला म्हणतात, अश्विन चेकअप कर सायलीचा, बघ तिला काय झालंय. अश्विन लगेचच अजिबात वेळ वाया न घालवता पुढे येतो आणि सायलीचा हात पकडून चेक करतो आणि म्हणतो की ह्यांचं BP खूप शूट झालं आहे, आपल्याला ताबडतोब वहिनीला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल, नाहीतर काहीतरी अनर्थ घडेल. त्याबरोबर लगेचच आता इकडे प्रिया विचार करायला लागते की येस, मला जे हवं होतं तेच घडलं आहे. तर लगेचच आता इकडे मधुभाऊ म्हणायला लागतात की तुम्ही लवकरात लवकर माझ्या साऊला दवाखान्यात घेऊन जा, मलासुद्धा तुमच्याबरोबर यायचं आहे, चला आपण निघूया. त्यावर आता अर्जुन आणि अश्विन हे मधुभाऊंना सांगायला लागतात की मधुभाऊ, आपण सगळ्यांनी जाणं एका गाडीतून पॉसिबल नाही होणार, तुम्ही मॉम डॅड बरोबर मागच्या गाडीतून या. मी आणि अश्विन दोघंजण सायलीला दवाखान्यात घेऊन जातो. मग आता अर्जुन, अश्विन आणि सायली हे तिघंजण पुढच्या गाडीमध्ये आणि मागून आता कल्पना, त्याचबरोबर प्रताप आणि मधुभाऊ, पूर्णाजी हे चौघं मागच्या गाडीतून येत असतात. आता हॉस्पिटलला आल्या आता अश्विन त्या हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे सायलीला लगेचच ट्रीटमेंट मिळायला सुरुवात होते. सायलीवर ट्रीटमेंट सुरू होते. घरातल्या सगळ्यांनाच खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. रात्रीची ती वेळ असते, आता 1-1:30 वाजत आलेले असतात, तरीही अजून कोणताही डॉक्टर बाहेर आलेला नसतो. मग आता अश्विन बाहेर येतो. अश्विन आल्याबरोबर अर्जुन अश्विनला विचारायला लागतो की कशी आहे मिसेस सायलींची तब्येत आता. अश्विन बोल ना पटकन. त्यावर अश्विन सांगायला लागतो की दादा, वहिनी आता आउट ऑफ डेंजर आहे. अरे, वहिनीला जास्त त्रास झाला कारण ती प्रेग्नेंट आहे. त्याबरोबर आता हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो, सगळेच जण खूप खुश होतात. तर अर्जुन म्हणतो व्हॉट. त्यावर लगेच अश्विन म्हणतो हो,
त्या प्रेग्नंट आहेत आणि म्हणूनच त्यांची BP पटकन शूट झाली. प्रेग्नन्सीमध्ये बायकांना थोडाफार धक्का जरी लागला, त्यांना थोडंफार काही त्रास झाला की BP शूट होतंच. त्यावर लगेच अर्जुन म्हणतो, पण आता कशा आहेत त्या? आता त्यांची तब्येत ठीक आहे ना? त्यावर अश्विन सांगायला लागतो की हो, आता तब्येत ठीक आहे, पण नाजूक आहे थोडी. आपल्याला काळजी घ्यावी लागेल त्यांची. त्याबरोबर लगेचच आता पूर्णाजी ही अश्विनला विचारायला लागते की अश्विन, सगळं काही व्यवस्थित आहे ना बाळ? आणि त्याबरोबर लगेचच अश्विन म्हणतो, पूर्णाजी, हे मी तुला नाही सांगू शकत. आमचे सिनियर डॉक्टर येतील आणि तेच तुला सांगतील. त्यानंतर आता सिनियर डॉक्टर आलेले असतात आणि आता ते सुद्धा सांगतात की सायली ही आउट ऑफ डेंजर आहे, व्यवस्थित आहे. फक्त तिला अंडर ऑब्झर्वेशन 24 ते 48 तास ठेवावं लागेल. अर्जुन म्हणतो, ठीक आहे डॉक्टर, काहीच हरकत नाही आहे. मी आता माझ्या बायकोला भेटू शकतो का? त्याबरोबर लगेचच आता डॉक्टर म्हणतात की हो, नक्की भेटू शकता. पण फक्त एका गोष्टीची काळजी घ्या की त्यांना कसलाही त्रास होणार नाही. त्यांच्यासमोर असं काहीच बोलू नका किंवा त्यांना प्रश्न विचारू नका ज्यांनी त्यांना त्रास होईल. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन सायलीला भेटायला जातो. तर कल्पना ही आत्ता रडायला लागलेली असते. तिला खूप वाईट वाटत असतं. त्याबरोबर लगेचच आता अश्विन हा कल्पनाला म्हणत असतो, मॉम अगं शांत हो, अशी रडू नकोस. हे बघ, आता सध्या आपल्याला रडायचं नाही तर सायली वहिनीला धीर द्यायचा आहे आणि आता ती आउट ऑफ डेंजर आहे. अगं खरंच काही धोका नाही आहे तिच्या जीवाला. ती आणि तिचं बाळ दोन्हीही व्यवस्थित आहेत. मग तरीसुद्धा तू का रडतेस? उलट तू तर खुश व्हायला हवंस की सगळं काही वेळच्या वेळी टळलं आणि फार काही मोठा अनर्थ, फार काही मोठा अपघात घडला नाही. त्याबरोबर लगेचच आता इकडे पूर्णाजी म्हणायला लागते, पण मला तर कळत नाही आहे की सायली जिन्यावरून पडली तरी कशी? त्याबरोबर लगेचच अश्विन म्हणायला लागतो की पूर्णाजी, अगं पाय बी घसरला असेल तिचा आणि पडली असेल ती. जाऊ देत, आता कोणीही तिला हे सगळे प्रश्न विचारू नका. आता आपण सगळ्यांनी तिला सांभाळायला हवं. त्याबरोबर लगेचच अश्विन हा सांगायला लागतो की मला दुसऱ्या एका पेशंटला बघायचं आहे, मी आलोच. आणि मग सिस्टरबरोबर अश्विन तिकडनं निघून जातो. तर आता लगेचच प्रतिमात्या ही सुद्धा पूर्णाजी आणि कल्पनांना समजावत म्हणत असते की काळजी करू नका, आता आपली सायली ठीक आहे ना? मग झालं. आता आपण उलट सगळ्यांनी तिची आणखीन जास्त काळजी घेतली पाहिजे. तिला काय हवं नको ते सगळं बघायला पाहिजे. तर आता मात्र इकडे प्रियाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. ती मनातल्या मनात विचार करायला लागते, करायला गेले काय होते आणि होऊन बसलं काय? आता ही सायली माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटणार. आता हे सगळे सुभेदार कसे बसे माझ्या बाजूने मी वळवून घेतले होते, आता त्या सायलीनी काही कष्ट न करता सगळे तिच्या बाजूने झाले. एका रात्रीत यांना एवढी हिची काळजी वाटायला लागली. त्याबरोबर लगेचच आता इकडे अश्विन हा प्रियाला विचारायला लागतो की काय ग तन्वी, काय झालं, तू एवढी शांत का आहेस? त्यावर लगेच प्रिया नाटक करत म्हणते, अरे अश्विन, मला काही कळतच नाही आहे रे. म्हणजे मला ना शॉक बसलाय. खरं तर कळत नाही आहे आपल्याच बाबतीत हे सगळं कसं घडलं. नशीब सायलीला काही झालं नाही. मला खूप भीती वाटते रे, तिचं बाळ आणि ती. त्याबरोबर आता मुद्दाम प्रिया रडायचं नाटक करते. अश्विन लगेचच प्रियाला आधार देत म्हणतो, अगं तन्वी, रडू नकोस, शांत हो. अगं ठीक आहे सायली वहिनी, आणि तिने तुला किती त्रास दिलाय तरी तू तिचा किती विचार करतेस. त्याबरोबर लगेच आता इकडे प्रिया नाटक करत म्हणते की अरे अश्विन, आपल्याशी कोणी कसंही कितीही वाईट वागलं तरी आपण त्याच्याशी वाईट नाही ना वागू शकत. आपल्यावरती तसे संस्कार नाही आहेत, आपण त्याच्याबरोबर चांगलंच वागतो, ही आपली शिकवण आहे ना. म्हणून त्याबरोबर लगेचच आता इकडे अश्विन म्हणायला लागतो की तू आता स्वतःला सावर, कारण आता तुला सगळं घर सांभाळायचं आहे. कारण आता सायली वहिनीला तर कामं वगैरे झेपणार नाही आहेत, बरोबर ना? त्याबरोबर प्रिया हसत होकार देते. तर दुसरीकडे अर्जुन हा सायलीला भेटायला आलेला असतो आणि आता तो सायलीला विचारतो की तुम्हाला कसं वाटतंय मिसेस सायली? त्यावर सायली म्हणते, बरं वाटतंय आता, ठीक आहे मी. पण मला काय झालं आहे? डॉक्टर काय म्हणाले? मला डिस्चार्ज कधी देणार? मी घरी कधी जाऊ शकणार? घरचे सगळे कुठे आहेत? सगळे आलेत ना? आई बाबा कोणीच का तुमच्याबरोबर नाही आला आत मला भेटायला? अजूनही कोणी माझ्यावर लक्ष नाही देणार आहे का? सगळे नाराज आहेत का? अर्जुन म्हणायला लागतो, श्श, गप्प बसा, किती प्रश्न विचारताय? घरचे सगळे आलेत माझ्याबरोबर, पण डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला त्रास होईल सगळे एकदम भेटले तर. एकेकाने भेटायचं म्हणून मी आलो आहे आणि तुम्ही अगदी व्यवस्थित आहात, आउट ऑफ डेंजर. उलट आता आपलं प्रमोशन झालं आहे. आता आपलं प्रमोशन झालं आहे हे अर्जुनने सांगितल्यावर सायलीला कळत नाही की अर्जुन नेमकं काय बोलतो आहे. मग आता सायली म्हणते, प्रमोशन म्हणजे? त्यावर अर्जुन म्हणत असतो की आतापर्यंत मी फक्त माझ्या मॉम डॅडचा मुलगा होतो, तुम्ही फक्त सुभेदारांची सून होतात, पण आता तुम्ही सुभेदारांच्या घरात आई म्हणून वावरणार. हो मिसेस सायली, आता मॉम डॅडचं जे आहे ते
आजी आजोबा म्हणून हे झालेलं आहे आणि आपलं दोघांचं आई बाबा म्हणून प्रमोशन झालं आहे. आपण मॉम डॅड होणार. आता हे ऐकून सायलीला सुद्धा खूप आनंद होतो. सायली अर्जुनला विचारते, पण माझं बाळ? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, एकदम व्यवस्थित आहे. अश्विनने मघाशीच येऊन आम्हाला ही गोष्ट सांगितली आणि त्याच्या सिनियर डॉक्टरने सुद्धा, की तुम्ही आणि बाळ अगदी व्यवस्थित आहात. फक्त तुम्हाला BP शूट झालं त्यामुळे जास्त त्रास झाला. आता थोडी काळजी घेतली आणि थोडे दिवस व्यवस्थित वावरलात की तुम्हाला बरं वाटायला लागेल. पण मला सांगा मिसेस सायली, तुमचा पाय शिडीवरून कसा काय घसरला? जिन्यावरून तुम्ही पडलात कशा? त्यावर सायली ही आठवायला लागते. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, आठवत नसेल तर नका एवढा विचार करू, बुद्धीला लोड देऊ नका. डॉक्टरांनी सांगितलं आहे की अजिबात कसलाच ताण घ्यायचा नाही आहे. तर दुसरीकडे कल्पना ही रडत असते. तर आता प्रतिमात्या तिला विचारते की कल्पना तू का रडतीयेस? त्यावर लगेचच कल्पना सांगायला लागते की एवढे दिवस मी सायलीचा रागराग केला, ती माझ्याशी चांगलं वागली, चांगलं बोलली, तरी मी तिची काळजी नाही केली. आणि आज बघ ना प्रतिमा काय होऊन बसलं. अगं आज सायली एवढी मोठी बातमी आम्हाला सगळ्यांना देणार आहे. तिच्याकडे एवढी मोठी गुड न्यूज आहे. सुभेदारांचा वारसच तिच्या पोटात वाढतोय आणि काय घडून बसलं हे सगळं. तर आता लगेचच मधुभाऊसुद्धा कल्पनाला म्हणतात, कल्पना वहिनी तुम्ही रडू नका, सगळं ठीक होईल. देव कधीच भल्या माणसांचं वाईट करत नाही आणि माझ्या साऊबाळाने कधीच कोणाचा वाईट विचार केलेला नाही आहे. तर इकडे अर्जुन आणि सायली दोघंजणं बोलत असतात. सायली अर्जुनला सांगते की मी पडले नाही किंवा माझा तोल नाही गेला, कुणीतरी मुद्दाम मला ढकललं. तर दुसरीकडे आता प्रतिमात्या त्या ठिकाणी पोहोचलेली असते. आता आपण आई होणार आहोत, पण आपली आई आपल्याला साधं जवळ घ्यायलाही नाही आहे. ही भावना कोणत्याही मुलीसाठी खूप वाईट असते. कारण ज्यावेळेस मुलगी ही आई होणार असते त्यावेळेस अर्थातच ती खूप जास्त इमोशनल झालेली असते आणि तिची फिलिंग ही फक्त तिची आई समजून घेऊ शकते. पण आता सायलीला आईच नसल्या कारणामुळे ती खूप जास्त भावूक झालेली असते. सायली विचार करते की मला तर माझ्या आईचं प्रेम कधी मिळालं नाही, पण माझ्या बाळावरती मी खूप भरभरून प्रेम करेन. इतक्यात त्या ठिकाणी प्रतिमात्या येते. प्रतिमात्याला बघून सायली खूप जास्त भावूक होते. प्रतिमात्या सायलीला जवळ घेत म्हणते की तुझ्या मनात आता किती प्रश्न आणि काय काय सुरू आहे बाळा ते मला माहिती आहे, पण काळजी करू नकोस, मी आहे ना. मी, कल्पना, पूर्णाजी आम्ही सगळ्याच जणी आहोत तुझ्या काळजीसाठी. तन्वीसुद्धा आहे. तर दुसरीकडे आता लगेचच डॉक्टर हे सायलीचं चेकअप करायला येतात. त्याबरोबर सायली ही डॉक्टरांना विचारते की डॉक्टर मला तुम्ही डिस्चार्ज कधी देणार, मी माझ्या घरी कधी जाऊ शकते? त्यावर डॉक्टर सांगतात की तुम्हाला 48 तास आम्हाला अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं होतं, त्यातले आता जवळपास 5-6 तास उलटून गेलेत. उद्याचा दिवस इथे राहावं लागेल तुम्हाला, परवा तुम्हाला डिस्चार्ज मिळून जाईल. आता हे ऐकून सायली आणि अर्जुनलासुद्धा खूप बरं वाटतं. आता फायनली देवी आईच्या कृपेने सायली आणि तिचं बाळ हे सुखरूप असतं आणि अर्जुन या गोष्टीमुळे खूप जास्त खुश असतो. सुभेदार कुटुंबियांनासुद्धा सायलीच्या गुड न्यूजमुळे खूप जास्त आनंद झालेला असतो. आता 48 तास पूर्ण झाल्यानंतर सायलीला डिस्चार्ज दिला जातो आणि अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो. आता घरातले सगळेजण सायलीची खूप काळजी करायला लागतात, तिचे लाड करायला लागतात, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायला लागतात. तर पुन्हा एकदा कल्पना आणि पूर्णाजीचा जो काही सायलीवरती राग होता तो सुद्धा सगळा आता विरघळून गेलेला आहे. अश्विन जो सायलीला साधं वहिनीही म्हणत नसतो, आता तोसुद्धा सायलीची काळजी करायला लागतो. तिचं डाएट, पथ्यपाणी, औषधं, गोळ्या या सगळ्याकडे आता अश्विनही बारकाईने लक्ष द्यायला लागतो. आता अर्जुनसुद्धा सायलीचे खूप लाड करत असतो. सगळे खूप आनंदात असतात, पण प्रिया मात्र अजिबात खुश नसते. तिला वाटत असतं की मी करायला काय गेले आणि होऊन काय बसलं, उलट स्वतःच मी आगीत पडले. आता हे सगळे सायलीच्या बाजूने झालेत, आता मात्र मला कोणीच विचारणार नाही. तर आता इकडे सायली आणि अर्जुन मात्र खूप खुश असतात, कारण फायनली त्यांना जे हवं असतं ते मिळालेलं असतं. सायलीला काही झालं तरी घरातला आनंद हा खूप महत्त्वाचा असतो आणि आता ह्या गुड न्यूजमुळे घरातला आनंद हा परत आलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण मित्रांनो पुढे पाहणं हे इंटरेस्टिंग ठरणार की आता प्रिया सायली आणि अर्जुनच्या आनंदावर विरजण घालण्यासाठी कोणतं नवं षडयंत्र रचणार आणि कशा पद्धतीने ती त्या दोघांना त्रास देणार आणि यावेळेस तरी तिचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार का आणि सगळेजण सायली आणि अर्जुनच्या बाजूने उभे राहणार का आणि प्रियाची हकलपट्टी सुभेदारांच्या घराबाहेर होणार का, सगळं काही जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल.
मित्रांनो, कमेंटमध्ये तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला, त्याचबरोबर अजून काही सुधारणा तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये हव्या आहेत का, हे सुद्धा नक्की सांगा, जेणेकरून आम्ही ते सगळं काही इम्प्रूव्हमेंट करू. तुमचं मत हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. शेवटी काय, प्रेक्षक हेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.